नाशिक शहर हादरवून टाकणाऱ्या राहुल धोत्रे मारहाण प्रकरणात तब्बल 22 दिवस फरार राहिलेले माजी नगरसेवक उद्धव निमसे काल दुपारी पोलिसांना शरण आले। आज त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयानं त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। या प्रकरणात आणखी एक धक्कादायक घडामोड घडली आहे। निमसे यांचा खासगी वाहन चालक नामदेव मतेलाही पोलिसांनी अटक केली आहे। मते यांनी निमसे यांना फरार होण्यासाठी मदत केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्याला न्यायालयानं 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। राहुल धोत्रे हत्याकांडानंतर राजकीय वर्तुळात आणि नाशिककरांमध्ये मोठी खळबळ उडालेली होती। घटनेनंतर मुख्य आरोपी म्हणून उद्धव निमसे यांचं नाव समोर आलं होतं, मात्र ते त्यानंतर फरार झाले होते। पोलिसांनी गुन्हे शाखेच्या सततच्या तपासानंतर अखेर निमसे यांना अटक करण्यात यश आलं। आता या प्रकरणाच्या तपासाची सूत्र सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या हाती देण्यात आले। त्यांच्या नेतृत्वाखाली पुढील चौकशी अधिक वेगाने आणि काटेकोरपणे होणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले। धोत्रे हत्याकांडाच्या तपासाला आता नवबळ मिळालंय। माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्याकडे ही कोठडी अडचणीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।